2 डिसेंबर 1956 हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. या दिवशी तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी दिल्ली येथील अशोक विहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला. हा प्रसंग केवळ 2 महान व्यक्तिमत्वांच्या भेटीपुरता मर्यादित नव्हता, तर तो मानवतेचा, करुणेचा आणि समानतेच्या विचारांचा संगम होता. डॉ. आंबेडकर हे भारतीय समाजव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणारे महान समाजसुधारक, न्यायाचे पुरस्कर्ते आणि संविधान निर्माते होते. तर दलाई लामा हे जगभरातील शांती, अहिंसा आणि अध्यात्माचे प्रतीक मानले जातात. अशा 2 विभूतींची भेट आणि आंबेडकरांविषयी दलाई लामांनी व्यक्त केलेला गौरव हा समाजासाठी प्रेरणादायी ठरला. डॉ. आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यभर अस्पृश्यता, जातीभेद आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी झगडले. त्यांनी बुद्धाच्या करुणा, समता आणि प्रज्ञा या शिकवणीचा स्वीकार करून बौद्ध धर्माचा अंगीकार केला आणि लाखो अनुयायांना या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या या कार्याचा प्रभाव केवळ भारतातच नाही, तर जगभरातील विचारवंत आणि आध्यात्मिक नेत्यांवर झाला. तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनीही आंबेडकरांच्या या कार्याची नोंद घेतली आणि त्यांच्या समाज परिवर्तनाच्या कार्याचे कौतुक केले. अशोक विहार, दिल्ली येथे झालेल्या या प्रसंगी दलाई लामा यांनी डॉ. आंबेडकरांना बुद्धाच्या आदर्शाचा खरा प्रचारक म्हटले. त्यांनी सांगितले की आंबेडकरांनी बुद्ध धर्माचा संदेश आधुनिक समाजात पुन्हा जिवंत केला आहे. दलाई लामांच्या मते आंबेडकरांचे कार्य हे केवळ एका धर्मापुरते सीमित नाही, तर ते संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श आहे. त्यांनी आंबेडकरांच्या समता आणि मानवतावादाच्या विचारांना बुद्धाच्या करुणेच्या शिकवणीशी जोडले. या प्रसंगाने भारतातील नवबौद्ध चळवळीला नवे बळ मिळाले. आंबेडकरांनी दिलेल्या विचारांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्याचे हे प्रतीक होते. दलाई लामांच्या गौरवाने बौद्ध अनुयायांमध्ये नवी प्रेरणा जागृत झाली आणि आंबेडकरांनी दिलेल्या मानवतेच्या धर्माचा प्रसार अधिक वेगाने होऊ लागला. 2 डिसेंबर 1956च्या या घटनेने भारतीय समाजातील बंधुभाव आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांना अधोरेखित केले. दलाई लामा आणि डॉ. आंबेडकर या दोघांनी मानवजातीसाठी करुणा, समता आणि शांततेचा संदेश दिला. या भेटीतून निर्माण झालेली भावनिक आणि वैचारिक एकता आजही समाजासाठी मार्गदर्शक आहे. त्यामुळे या दिवसाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व फार मोठे आहे.